विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील प्रकरण 10वे अभ्यासणार आहोत. व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे कारण की यामध्ये संपूर्ण चॅप्टर विषयी आपण माहिती बघणार आहोत. आणि प्रकरणाचं नाव आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, प्रगतीची नवी दिशा. या प्रकरणात काय काय शिकणार आपण? संगणकाचे महत्त्वाचे घटक कोणते, विविध सॉफ्टवेअर कोणते वापरले जातात, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान मधील माहिती त्या संप्रेषणाचे महत्त्व आहे ते अभ्यासणार आहोत. आणि संगणक क्षेत्रातील संधी कोणती आहे या संदर्भात आपण या प्रकरणात माहिती बघू. चला तर बघू माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. आणि तुम्ही जर नवीनच पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे काय? या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाला ICT म्हणतात. ICT म्हणजे काय मित्रांनो? I म्हणजे इन्फॉर्मेशन, C म्हणजे कम्युनिकेशन आणि T म्हणजे टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? माहिती. कम्युनिकेशन म्हणजे काय? देवाणघेवाण, संप्रेषण. आणि टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तंत्रज्ञान. म्हणजेच याचा अर्थ माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. मग या संज्ञेमध्ये काय? संप्रेषणाची साधने कोणती, त्यांचा वापर, त्याचबरोबर त्यांचा वापर करून दिल्या जाणाऱ्या सेवांचाही अभ्यास होतो. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे काय होतं? निर्माण होणाऱ्या माहितीचा साठा प्रचंड वेगाने वाढत आहे. आणि या माहितीच्या विस्फोटामुळे त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून केल्यास आपल्याला असणारे ज्ञान कालबाह्य ठरेल. म्हणून आपण सुद्धा ICT शिकायला पाहिजे, कारण की हे ICTचं युग आहे मित्र. त्याचं ज्ञान होणे आपल्याला काळाची गरज आहे. तर माहिती तंत्रज्ञान जे आहे त्या माहिती संप्रेषण तंत्रज्ञान साधने कोणती? मग तर संप्रेषणासाठी माहिती निर्माण करणे, तिच्यावर वितरण करणे, माहिती जतन करणे किंवा साठवणे, माहितीचे व्यवस्थापन करणे इत्यादी सर्व क्रियांसाठी विविध साधनांचा वापर केला जातो. जसं टेलिफोन चा वापर करून संगणकाद्वारे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी होत असते. अशी अनेक साधनं आहेत ICT. त्यामध्ये मग संगणक आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, या सगळ्यांचा वापर करून, रेडिओ आहे, दूरदर्शन आहे, या सगळ्यांचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी तो वापर करून त्यांचा फायदा करून घेता येतो. माशी जे ICT आहे, जे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, हे प्रमुख साधन असलेल्या संगणकाच्या पहिल्या पिढीपासून, पहिल्या निर्मितीपासून 5व्या पिढ्या ह्या मांडण्यात आलेल्या आहे. म्हणजे इंटरनेटच्या साहाय्याने आपण पिढी सुद्धा बघू शकतो किती पिढी आहे संगणकाची. तर या संगणकाची माहिती जी आहे ही जर पहिली पिढी कोणती? मग तर संगणकाची पहिली पिढी जर पाहिली मित्रांनो, ती 1946 ते 1959 या कालावधी दरम्यानची मानण्यात येते. संगणकाची पहिली पिढी कधीची? तर 1946 ते 1959. मग त्यावेळी तयार झालेला जो संगणक होता त्याला ENIAC हा संगणक तयार झाला त्या काळामध्ये. ENIAC. त्यामुळे काय झालं? त्यामध्ये व्हॉल्व वापरले होते. त्याच्यामध्ये व्हॉल्व वापरल्यामुळे हे संगणक जे आहे आकाराने खूप मोठे होते. त्यांना वीज खूप लागायची. त्यामुळे काय झालं? उष्णता निर्माण व्हायची. आणि उष्णता निर्माण झाल्यामुळे काय व्हायचं? पुष्कळदा ही संगणक ज्या पहिल्या पिढीचे बंद पडत असे. मात्र त्याच्यात हळूहळू प्रगती होत गेली आणि आजचे संगणक जे हे 5व्या पिढीतले आहे. पहिल्या पिढीतला संगणक हा बंद पडायचा. का बंद पडायचा? कारण त्याच्यामध्ये व्हॉल्व वापरले होते. व्हॉल्व वापरल्यामुळे त्याचा आकारही मोठा होता आणि वापरताना वीज खूप लागायची, त्यामुळे उष्णता निर्माण व्हायची आणि म्हणून संगणक बंद पडायचे, जे 1946 ते 1959च्या पिढीतले होते. आणि संगणकाच्या आजच्या तंत्रज्ञान युगातील सर्व क्षेत्रीय प्रवेशी बाब संगणकाच्या वाढत्या वेगामुळे शक्य झाले. आणि आपल्या सभोवताली असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संगणक हे वापरलं जातं. असं आता कुठलंही असं क्षेत्र आहे त्या ठिकाणी संगणक वापरलं जातं.
या संगणकाचं कार्य काय चालतं, काय असतं मित्रांनो? मग तर संगणकामध्ये इनपुट युनिट असते. आता इनपुट म्हणजे काय, तर कॉम्प्युटर जो असतो त्या कॉम्प्युटरला सर्व प्रकारची माहिती युनिटद्वारे पुरवली जाते. साधारण या युनिटसाठी कीबोर्ड हा वापरला जातो. या कीबोर्ड मार्फत जी माहिती आहे ही संगणकाला पुरवली जाते. संगणकामध्ये प्रोसेसर असतो, त्यामध्ये प्रोसेसिंग युनिट असते. हे प्रोसेसिंग युनिट 3 प्रकारचे, त्यामध्ये मेमरी युनिट, कंट्रोल युनिट आणि ALU युनिट असते. तसेच मित्रांनो हे इनपुट माहिती पाहिलं, इनपुट युनिट, आणि आउटपुट युनिट काय असते, तर तयार झालेलं जे काही उत्तर असेल नंतर ते आउटपुट युनिटकडे पाठवले जाते. साधारण आउटपुट युनिट म्हणून स्क्रीन, ही जी स्क्रीन आहे हे आउटपुट, किंवा प्रिंटर, वरती प्रिंटर दिलेला आहे यांचा वापर केला जातो, याला आउटपुट युनिट म्हणतात. अशा पद्धतीने संगणकाची कार्यप्रणाली ही चालत असते. ठीक आहे. आणि यापुढे जर आपण महत्वाचा घटक बघणार तो म्हणजे संगणक जो आहे त्या संगणकाचे महत्वाचे घटक कोणकोणते आहेत, सगळ्यांनी समजून घेणे गरजेचं आहे. तर लक्ष द्या मित्रांनो, संगणकाचे महत्वाचे घटक कोणकोणते, तर त्यामध्ये पहिले असते मेमरी. मेमरी म्हणजे काय, तर मेमरी म्हणजेच इनपुट युनिट कडून आलेली माहिती व तयार झालेली उत्तर साठवायची जागा. काय कळालं, मेमरी कोणाला म्हणायचं, इनपुट युनिट कडून आलेली माहिती व तयार झालेले उत्तर साठवण्याची जागा म्हणजे मेमरी. तर कॉम्प्युटर जे आहे मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये 2 प्रकारची मेमरी वापरण्यात येतात. एक असते त्याला म्हणतात कॉम्प्युटरची स्वतःची मेमरी, त्याला इंटरनल मेमरी म्हणतात, आणि दुसरी असते बाहेरून पुरवलेली, त्याला एक्सटर्नल मेमरी म्हणतात. ठीक आहे. तर कॉम्प्युटरची मेमरी 2 प्रकारची असते. कोणकोणती मग, एक जे आहे त्याला म्हणतात रॅम. रॅमचा फुल फॉर्म काय, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. लक्षात घ्या, कॉम्प्युटरची इंटरनल मेमरी 2 प्रकारची, रॅम आणि रोम. रॅम त्याचा फुल फॉर्म काय, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ही मेमरी काय करते, तर ही मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्ट्स पासून तयार केली जाते. रॅम म्हणजे कोणताही इलेक्ट्रॉनिक पार्ट त्याला इलेक्ट्रॉनिक सप्लाय असेपर्यंतच काम करू शकतो. ठीक आहे. हा इलेक्ट्रॉनिक पार्ट तयार, मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून तयार करते, त्याला म्हणतात रॅम. आणि दुसरी इंटरनल मेमरी त्याला म्हणतात रोम, रीड ओनली मेमरी. जे या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचू शकतो. रीड म्हणजे वाचू शकतो, मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही, म्हणून याला रीड ओनली मेमरी म्हणजे वाचता येण्यासारखी मेमरी. अशा पद्धतीने ही कॉम्प्युटरचे 2 प्रकारची इंटरनल मेमरी कोणकोणते, रॅम आणि रोम. नंतर असते ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, तर कॉम्प्युटर व त्यावर काम करणारे व्यक्ती या दोघांमध्ये सुसंवाद साधण्याचे काम या प्रोग्रामद्वारे केले जाते, आणि याला म्हणतात डॉस. डॉस म्हणजे काय, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे. कोणाला म्हणणार ऑपरेटिंग सिस्टीम, कॉम्प्युटर व त्यावर काम करणारी व्यक्ती या दोघांमध्ये सुसंवाद साधण्याचे काम व प्रोग्रामद्वारे केले जाते, याला म्हणतात डॉस. ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय आपण कॉम्प्युटरचा वापर करू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टीम अत्यंत महत्वाची. नंतर आहे प्रोग्राम. हे काय बघतो आपण, महत्वाचे घटक. कोणता आहे महत्वाचा घटक, प्रोग्राम. या प्रोग्राम मध्ये काय केलं जातं, प्रोग्राम म्हणजे काय, कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा समूह, ग्रुपचा समूह, ग्रुप. प्रोग्राम कोणाला म्हणायचं, कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा समूह म्हणजेच प्रोग्राम. आणि डाटा व इन्फॉर्मेशन एक महत्वाचा घटक आहे. डाटा म्हणजे कच्च्या रूपातील माहिती, इन्फॉर्मेशन त्याला. अशा पद्धतीने संगणकाचे महत्वाचे घटक आहेत. मग कोणते संगणकाचे महत्वाचे घटक, व मेमरी, कॉम्प्युटरचे 2 मेमरी आहेत, रॅम आणि रोम, ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोग्राम आणि डाटा व इन्फॉर्मेशन. अशा पद्धतीने कॉम्प्युटरचे महत्वाचे घटक आहेत.
ठीक आहे. आणि महत्वाचा मित्रांनो, आणखी संगणकाचे प्रमुख 2 घटक आहेत. कोणकोणते घटक? एक आहे हार्डवेअर आणि दुसरा आहे सॉफ्टवेअर. हे सुद्धा समजण्यासारखं आहे. संगणकाचे प्रमुख 2 घटक कोणते? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. आता हार्डवेअर कोणाला म्हणायचं? कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व भागांचा समावेश म्हणजे हार्डवेअर. म्हणजे कॉम्प्युटर बनवण्यासाठी जे जे वापरलं जातं. हार्डवेअर म्हणजे काय? कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व भागांचा म्हणजे की त्याने इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल पार्ट जे असतील त्या सर्व भागांचा समावेश म्हणजे हार्डवेअर. आणि सॉफ्टवेअर कोणाला म्हणायचं? तर कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्स, पुरविली जाणारी माहिती व कॉम्प्युटरकडून मिळणारी विश्लेषित माहिती याला म्हणतात सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय? कॉम्प्युटरला दिली जाणारी इनपुट आणि कॉम्प्युटर पासून मिळणार आउटपुट म्हणजे सॉफ्टवेअर. मराठीत काय म्हणणार? सॉफ्टवेअर म्हणजे काय? कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्स, पुरवली जाणारी माहिती व कॉम्प्युटरकडून मिळणारी विश्लेषित माहिती म्हणजे सॉफ्टवेअर. अशा पद्धतीने आपल्याला संगणकाचे 2 घटक अभ्यासता येतील. तसेच मित्रांनो, कॉम्प्युटरवरती काम करत असताना आपल्याला संगणकातील मायक्रोसॉफ्ट वर्डचा सहाय्याने लेख व समीकरणे तयार करता येतात. मग त्यासाठी काय करायचं? कॉम्प्युटर गेल्यानंतर डेस्कटॉपवर ज्या डेस्कटॉपवर असते मायक्रोसॉफ्ट वर्ड लिहिलेलं असेल त्या आयकॉनवर क्लिक करायचं. ते केल्यानंतर फाईल टॅबमध्ये न्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यापासून ब्लँक स्टेटमेंट हा पर्याय निवडायचा. तो निवडल्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या ज्या कोऱ्या पानावरती आपण कीबोर्डच्या सहाय्याने मजकूर आपण टाईप करू शकतो. तसेच भाषा, आकार, ठळक अक्षरे या पर्यायांचा वापर करून मजकूर आपण आकर्षक बनवू शकतो. आणि मजकुरामध्ये आपण इक्वेशन टाईप करण्यासाठी इन्सर्ट टॅब मधील इक्वेशन हा पर्याय निवडू शकतो. त्यानुसार वेगवेगळे इक्वेशन आपल्याला लिहिता येतात. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने गणितीय चिन्हाचा वापर करून सुद्धा आपल्याला आलेखही काढता येतो आणि समीकरणेही लिहिता येतात, लेखही लिहिता येतात. हे तुम्हाला प्रत्यक्ष संगणक वापरताना सहज करता येईल. ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल सुद्धा याच पद्धतीने आपल्याला ओपन करता येतो. त्यामध्ये प्राप्त संख्याच्या सहाय्याने आलेख काढता येतो. मग कसं ओपन करायचं ते सुद्धा तशीच पद्धत आहे की डेस्कटॉपवरती मायक्रोसॉफ्ट एक्सेल नाव असेल, तिथं क्लिक करायचं आयकॉनवरती, त्यानंतर ओपन होईल. त्यावर फाईल टॅबमध्ये जाऊन न्यू वर ऑप्शनवर क्लिक करायचं. आपल्याला ब्लॅक स्टेटमेंट मिळेल आणि स्क्रीनवर दिसणारे जे सीट आहे त्या सीटमध्ये माहितीच्या आधारे आपल्याला आलेख काढायचं असतं. ते टाईप करायचं. मग टाईप के झाल्यानंतर काय होतं? सिलेक्ट करायचं व इन्सर्ट टॅबद्वारे आवश्यक असा ग्राफ वर क्लिक जर केलं तर आपल्याला ग्राफ दिसत असतो. अशा पद्धतीने आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा वापर ही करता येतो. ती स्क्रीन या पद्धतीने दिसते. ठीक आहे. आता जर आपल्याला डाटा एंट्री करायची असेल तर त्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे मग? तर ते आपण बघूया. महत्वाचा मुद्दा आहे की डाटा एंट्री करताना कोणती काळजी घ्याल? तर डाटा एंट्री करत असताना शक्यतो डाटा एंटर करताना टेबल स्वरूपात ठेवावा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डेटासाठी वेगवेगळ्या सेल्स वापरायला पाहिजे. डाटा भरताना नीटनेटक्या व एकाच फ्लो मध्ये असावा. अनावश्यक स्पेस व स्पेशल कॅरेक्टर या ठिकाणी वापरू नये. ही काळजी घ्यायला पाहिजे पहिली. दुसरी काळजी कशी घेणार की आपण बऱ्याचदा डेटा ड्रॅग अँड फिल करतो. त्यामुळे काय होतं? ड्रॅग फिल केल्यानंतर येणाऱ्या स्मार्ट टॅगचा वापर करून हवा तसा आणि हवा तो डाटा फिल करू शकतो. तिसरी काळजी काय घ्यायला पाहिजे की डाटा एंट्री केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅटिंग करता येतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले वापरून कॅल्क्युलेशन ही करता येतात. ठीक आहे. ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. आणि फॉर्म्युला वापरताना शक्यतो काय करायचे की फॉर्म्युला वापरण्याच्या आधी तिथे हे बरोबरचं चिन्ह द्यायला पाहिजे. तसेच कोणताही फॉर्म्युला टाईप करताना त्याऐवजी त्यामध्ये स्पेस बार देऊ नये. म्हणजे जेव्हा फॉर्म्युला लिहिणार आपण त्यावेळेस स्पेस बार देता कामा नये. अशा पद्धतीची काळजी आपण डाटा एंट्री करताना घ्यायला पाहिजे.
त्यानंतर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट, त्याच्या सहाय्याने सादरीकरण कसं करू शकतो आपण. सेम पद्धत आहे. हा ओपन कसं करायचं कॉम्प्युटरवरती मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट, की डेस्कटॉपवरती एक आयकॉन दिलेला असतो असा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्याबरोबरती आपल्याला अशी एक विंडोज मिळते. त्यामध्ये त्या घटकावर आधारित प्रेझेंटेशन बनायचं असेल, त्या घटकाशी संबंधित मजकूर आपण चित्र निवडायचं आणि तो आपल्याकडे असणं गरजेचं आहे. दुसरी स्टेप. त्यानंतर फाईल टॅबमधील जे न्यू आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्या आपल्याला ब्लँक स्लाइड मिळते, या पद्धतीची रिकामी ही ब्लँक स्लाइड मिळते. ठीक आहे. आणि मग ती स्लाइड मिळाल्यानंतर प्रेझेंटेशननुसार आपण आवश्यक अशी स्लाइड त्यातून निवडायची आणि निवडलेली जी स्लाइड असेल त्या स्लाइडवर आपण आवश्यक ती माहिती टाईप करू शकतो आणि त्याचे चित्रे सुद्धा इन्सर्ट करू शकतो. आणि डिझाईन टॅबच्या सहाय्याने आणखी स्लाइडला आपण वेगवेगळे असे डिझाईनही करू शकतो. ॲनिमेशन सुद्धा देऊ शकतो. ॲनिमेशनच्या सहाय्याने स्लाइडला ॲनिमेशन द्या आणि स्लाइड ते आपल्याला शो सुद्धा करता येते, दाखवता येते. अशा पद्धतीने ही मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट ओपन करून आपल्याला वेगवेगळ्या विषयाचे सादरीकरण करता येते. आणि मग अशा ज्या संगणक क्षेत्रातील आणखी विविध अशा संधी आहेत मित्र, त्या संधी कशा उपलब्ध होतात, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कशी संधी आहे बघा. तर सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काय संधी आहे, तर सॉफ्टवेअर हे एक महत्वाचं क्षेत्र आहे मित्र, की सॉफ्टवेअर तयार करण्याचे आव्हान स्वीकारून अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरलेल्या आहेत. मग सॉफ्टवेअर क्षेत्रातील संधीचे वर्गीकरण आपल्याला अशा प्रकारे करता येईल, की सॉफ्टवेअर संधी कोणती. मग यामध्ये मग ॲप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट आहे, सॉफ्टवेअर पॅकेज डेव्हलपमेंट आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आणि युटिलिटी डेव्हलपमेंट, स्पेशल पर्पज सायंटिफिक ॲप्लिकेशन, अशा प्रकारचे हे सॉफ्टवेअर क्षेत्रातील विविध संधी आहेत. अशा प्रकारचे कोर्सेस आपण केले तर नक्की सॉफ्टवेअर क्षेत्रात आपल्याला संधी मिळू शकते. हार्डवेअर क्षेत्र, यामध्येही आपल्या देशात संगणक तयार करण्याच्या कंपन्या बऱ्याच आहेत. त्या स्वतःचे बनवलेले संगणक विकतात. हार्डवेअर क्षेत्रात स्वतः बनवले. तर काही कंपन्या काय करतात, बाहेरून संगणक विकत घेतात, त्याला दुरुस्त करतात आणि मोठ्या कंपन्या ज्या आहेत, मोठ्या कंपन्यातून अनेक संगणक सतत कार्यक्षम राहावे, बंद पडूच नये यासाठी देखभाल करण्याचे कंत्राटी काम सुद्धा घेत असतात. त्या भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहेत. हार्डवेअर डिझायनिंग, हार्डवेअर प्रोडक्शन, हार्डवेअर जोडणी, असेंब्ली आणि टेस्टिंग दोन्ही, हार्डवेअर मेंटेनन्स, सर्व्हिसिंग व दुरुस्ती या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. म्हणून त्यासाठी आपण या प्रकारचे कोर्सेस जर केले, हार्डवेअर डिझायनिंग, हार्डवेअर प्रोडक्शन, हार्डवेअर जोडणी, असेंब्ली आणि टेस्टिंग दोन्ही, हार्डवेअर मेंटेनन्स, सर्व्हिसिंग, दुरुस्ती ह्या क्षेत्रामध्ये अनेक नोकऱ्या मिळू शकतात. प्रशिक्षण, वेगवेगळ्या कामासाठी नव्यांना शिकवणारे ट्रेनिंग फील्ड फारच मोठे आहे आणि स्वतः समरस होऊन शिकणारे आणि संगणक विषयात कार्यक्षम असणारे प्रशिक्षक हे महत्वाचे. त्यासाठी आपण सुद्धा मन लावून शिकलं तर 100% संधी आपल्याला मिळू शकते संगणक क्षेत्रामध्ये. मार्केटिंगमध्ये संगणक आणि त्याला पूरक सामग्री अशी क्षेत्र तयार करण्याच्या व विक्री करणाऱ्या खूप अशा संस्था आहेत. त्यांना विक्री कुशल असणारे लोक पाहिजे असतात. म्हणजे माल विकायचा कसा, संगणक विकायचा कसा, या पद्धतीने कुशल स्किल असलेलीच माणसं तिथे उपयोगी असतात. म्हणून आपलं स्किल कसं वाढेल मार्केटिंगमध्ये हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्यांना संगणकाची कार्यपद्धती, अनुभवावर मार्केटिंगमधील कौशल्य असलं पाहिजे. मार्केटिंग करणाऱ्या संगणकाची कार्यपद्धती कशी चालते त्याचा अनुभव त्यांना गरजेचा आहे, म्हणजे त्यांना या संगणक क्षेत्रामध्ये संधी मिळू शकते. मग काही संस्था जे आहेत त्या खूप मोलमोलाचं कार्य करत असतात. त्यामध्ये जर पाहिलं तर सीडॅक नाव ऐकलं असेल तुम्ही. सीडॅक हे प्रगत संगणन संस्था आहे. सीडॅक याचा फुल फॉर्म काय, सी म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ॲडव्हान्स कम्प्युटिंग, म्हणजे सीडॅक. ही कशी प्रगत संगणक संस्था, ही पुण्यातील सुप्रसिद्ध संगणक संशोधन संस्था, संगणक क्षेत्रामध्ये संशोधनाचे कार्य करणारे अग्रगण्य संस्था आहे.
सीडॅकच्या सहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला असा कॉम्प्युटर बनवला ज्याला म्हणतात सुपर कॉम्प्युटर. पहिला सुपर कॉम्प्युटर हा या संस्थेने बनवला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जे होते विजय भटकर यांचे मुलाचे मार्गदर्शन या संगणक म्हणजे परम संगणक त्याने बनवला या निर्मितीसाठी लागला. परमचा अर्थ काय? सर्वश्रेष्ठ. हा संगणक काय करतो मित्रांनो? प्रति सेकंद म्हणजे प्रत्येक सेकंदाला 1 अब्ज गणिते करू शकतो. बघा किती मोठी टेक्नॉलॉजी आहे, किती मोठा तंत्रज्ञान आहे. ठीक आहे. संगणक काय करतो? हा परम संगणक प्रति सेकंद प्रत्येक सेकंदाला 1 अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेल साठे संशोधन, वैद्यकीय, हवामान अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रासाठी हा संगणक उपयोगी पडतो. भाषा लिहिण्यासाठी इस्की ISCI इस्की कोडच्या निर्मिती देखील सीडॅकचा हातभार आहे. अशा पद्धतीने ही संस्था खूप मोलाचं कार्य करते. सीडॅक या सीडॅक बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. अशा पद्धतीने हा संगणकावरील आपलं प्रकरण संपलेलं आहे. नक्की त्याचा एकदा पुन्हा अभ्यास करा, समजून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.